भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना शिंदेंचे या ठिकाणी मंत्री, शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत आणि आता नाराजी नाट्य आता या ठिकाणी आता समोर येताना पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना आता सुनावलेला आहे। डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेना मंत्र्यांची नाराजी। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये आज या ठिकाणी भाजपाची नवी खेळी पाहायला मिळाली। दोन वेळा आपण पाहतोय पक्षप्रवेश पाहायला मिळाले। माजी नगरसेवक असतील, मोठमोठे या ठिकाणी जे नगरसेवक होते माजी, त्यांचा सुद्धा या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेतले जे होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळत होता। त्यानंतर आता आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आता सुनावलेला आहे। उल्हासनगरमध्ये सुरुवात केली, तुम्ही कराल असाल तर चालून घ्यायचे, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आता या ठिकाणी हे महत्त्वाचं मानलं जात आहे। निश्चितच निलम, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजेच डोंबिवली परिसरामधील हे सर्व नगरसेवक होते जे शिंदे गटामधून आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। याआधी उल्हासनगरमध्ये भाजपचे नगरसेवक पळवण्याचं काम शिंदे गटाने केलेलं होतं आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल आता भाजपने थेट शिंदेचे नगरसेवक आपल्या पक्षात घेण्यास सुरुवात केलेली होती। आणि याच संदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट याच वेळी सुनावलं की जर उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली तर पुढे भाजपकडून सुद्धा अशा प्रकारची अपेक्षा करू नका। त्यामुळे यापुढे जर तुम्ही पक्षप्रवेश आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आमच्या खिचून घेणार असाल तर आमचीही दारं उघडी आहेत तुमच्या कार्यकर्त्या नेत्यांसाठी, अशा शब्दामध्ये थेट आता शिवसेना मंत्र्यांची कान उघडणी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महायुतीमध्ये जी एकंदरीत नगरसेवकांवरतून आता सध्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील निवडणुकांमध्ये रस्सीखेच सुरू होती, त्याला कुठेतरी पूर्णविराम लागण्याची दाट शक्यता आहे। नीलम जी नक्कीच, पण आता या ठिकाणी आपण पाहतोय आगामी निवडणुका आता तोंडावर आहेत आणि अशा वेळेस महायुतीतील आता या ठिकाणी हा जो अंतर्गत वाद आहे, अंतर्गत धुसफूस आहे, आता कुठेतरी आता समोर येताना पाहायला मिळते। चेतन, आपण आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।